श्रोतेहो नमस्कार. आपलं आयुष्य हे अनेक प्रकारच्या कलागुणांमुळे समृद्ध होत असतं आणि या विविध कला म्हणजे मन व्यक्त करण्याचं माध्यम असतात. त्या माणसाला संवेदनशील बनवतात, समाजाशी जोडतात आणि मनातल्या भावनांना सुंदर अभिव्यक्ती देतात. म्हणूनच कला म्हणजे फक्त रंग, रेषा किंवा आकार नव्हे, तर कला म्हणजे भावना आणि भावना म्हणजे संवाद. कधीकधी हा संवाद शब्दांनी नाही तर तो हातांनी साधला जातो आणि असा संवाद साध्या वाळूतून साधणारे वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोनसुर्ले येथील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर आपल्या वाळूशिल्पकलेच्या प्रवासाविषयी आज आपल्याशी संवाद साधायला आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार रविराजजी. नमस्कार. सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. रविराजजी, मुठीत घट्ट पकडलेली वाळू आपल्या हातातून कधी पटकन निसटते ते आपल्याला कळत सुद्धा नाही, पण आपण त्याच वाळूतून अनेक सुंदर सुबक अशी शिल्प घडवलीत. तर असं काहीतरी वेगळं करावं असं तुमच्या मनात कधी आलं? माझा प्रवास हा माझे आजोबा स्वयं शिवसद्गुरू बालदत्तनाथ शिवचैतन्य आजोबा यांच्या कृपा आशीर्वादातून, कारण आमच्या घराण्याला कलेचा वारसा आहे. आणि आम्ही गणपतीच्या मूर्त्या बनवतो, ही आमची परंपरा आहे. तर ते चालू असताना मी लहान असल्यापासून त्या कलेच्या याच्यात आवड निर्माण झाली आणि मी त्यांच्यासोबत त्या मूर्त्या बनवायला वगैरे छोट्या छोट्या मूर्त्या बनवायच्या लहान असताना शाळेत असताना, तर ते एक आवड निर्माण होत गेली. नंतर माझा पुढे प्रवास कॉलेज केला मी कला महाविद्यालय कणकवलीमध्ये. तर तिथे असताना माझा एक मित्र होता रविकिरण शिरवलकर आणि तेव्हा कोकण महोत्सव वगैरे व्हायचे. तर त्यावेळी वाळूशिल्प हा तिथे एक विषय आला. तर त्यावेळी त्याने मला सुचवलं की तू गणपती बनवतोस, मग तुला ते सहज जमू शकतं ती गोष्ट. तर मी म्हटलं चला बघूया. तर ते मालवणमध्ये तो प्रोग्राम होता सिंधू महोत्सवाचा. तर तिथे आम्ही गेलो. तर तिथे पहिल्यांदाच मी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली. मग ती माझी एक सुरुवात होती की महाराजांपासून सुरुवात झाली. हा मला अभिमान आहे की त्यावेळी बनवताना खूप आम्ही वेळ भरपूर गेला आम्हाला, कारण सुरुवात पहिलीच होती की कसं बनवायचं, काय बनवायचं, म्हणजे एक मार्गदर्शन त्यावेळी काहीच नव्हतं. फक्त एक करायचं म्हणून आम्ही तिथे गेलो की आम्हाला हे करायचं आहे. म्हणजे स्वयंप्रेरणाने तुम्ही सुरुवात केली? सुरुवात तशी झाली. नंतर मग त्यावेळी करताना आम्हाला सकाळी आम्ही पोहोचलो तिथे, तर आम्हाला संध्याकाळपर्यंत आम्ही ती गोष्ट करत होतो, कारण रात्री प्रोग्राम होता तो. तर तिथे बनवल्यानंतर बऱ्याच जणांना ती गोष्ट आवडली. ही आपल्या सिंधुदुर्गामध्ये पहिलंच ही गोष्ट होते. मग त्यावेळी आवड की येतंय, तर म्हटलं आता आपण सुरुवात ठेवूया. मग असे बरेच प्रोग्राम झाले सगळीकडे, जिथे म्हणजे ते शिल्प बनवलं त्याला तुम्हाला लोकांचा छान प्रतिसाद मिळाला. आणि त्यावेळीपासून जी सुरुवात झाली ती आतापर्यंत जो माझा प्रवास आहे तो अजून चालू आहे. तरी एक 14-15 वर्ष झाली असतील. 2011 मध्ये ते पहिलं वाळूशिल्प माझं बनलं. तर वाळूशिल्प म्हणजे नक्की काय, म्हणजे असं शिल्प घडवण्याची प्रक्रिया साधारण कशी असते, आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. वाळूशिल्प हे आपण निसर्गाशी कनेक्ट होतो, कारण वाळू म्हटल्यानंतर प्रत्येकाची संकल्पना असते की वाळू ही आपल्या हातात राहत नाही, पण ती राहण्यासाठी जो काय आपण आतून जी प्रेरणा येते. कारण काय असतं की एखादी गोष्ट बनवताना ही आतून येते आपल्या, तेव्हा ती जिवंत होते. म्हणजे एखादी मूर्ती असू दे, पेंटिंग असू दे, नाही तर वाळूशिल्प असू दे, ज्यावेळी ते आपल्या आत्मप्रेरणेतून येते तेव्हाही त्याला तो जिवंतपणा मिळतो. आता बनवताना म्हणजे पाणी आणि वाळू फक्त दोनच घटक त्याच्यामध्ये असतात. कारण काय असतं की पाणी आणि वाळू ज्यावेळी ते आपण प्रेस करतो, ती घट्ट करतो, त्यावेळी तो एक गोळा तयार होतो. की प्रत्येकाची एक बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तर माती म्हटल्यानंतर ते चिकटपणा असतो, याच्यामध्ये ठिसूळपणा असतो. मग ती एकत्र केल्यानंतर त्याला आकार द्यायचा आणि ती गोष्ट त्या आकारात आणायची, म्हणजे एक कौशल्याचं काम आहे. तर मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की शिल्प घडवणं हे खूप मेहनतीचं काम आहे. तर अशा सुबक आणि रेखीव वाळूशिल्प घडवताना तुम्हाला वेळ किती लागतो आणि ते घडवताना काही खबरदारी वगैरे घ्यावी लागते का? कारण कसं असतं, वाळू म्हटल्यानंतर जरा जरी त्याला धक्का लागला तरी ती कोसळू शकते. ती सुरुवात आमची कशी वरून असते आणि एखादी मूर्ती करताना आपण खालून सुरुवात करतो एखाद्या, पण ती वरून करत यायला लागते. कारण वरून जेव्हा करतो तेव्हा हळूहळू ते खाली त्याला बेस चांगला घ्यायला लागतो आपल्याला. कारण कसं असतं की वाळू म्हटल्यानंतर ते खाली लहान झालं तर ते कोसळू शकते. मग तो त्याला तसा बेस देऊन ती गोष्ट घडवायला लागते आपल्याला. कारण काय असतं की जरा जरी त्याला कुठे धक्का लागला नाही तर काहीतरी त्याला प्रेस झालं कुठेतरी ते कोसळू शकते. पण खाली बेसला तुम्ही वाळूच घेतो? वाळूच घेतो. सुरुवात मला करताना एक
7 तास 8 तास व्हायला लागले. ज्यावेळी मी जास्त प्रॅक्टिस करायला लागलो त्याच्यामध्ये, त्यावेळी ते 1-2 तास 1 तास याच्यावरती मी तसं हे करायला. रविराजजी, या कलेला म्हणजे तुम्ही म्हणालात की आधी तुम्ही कुणाच्या मार्गदर्शनाशिवाय हे केलं, पण या कलेला अजून एक सुबकता येण्यासाठी तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन लाभलं का नंतरच्या कालावधीमध्ये? नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा मालवणला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून एक स्पर्धा घेतली गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातनं, त्यावेळी जे आपले भारताचे जे ब्रँड अँबॅसिडर आहेत वाळूशिल्पाचे, सुदर्शन पटनाईक सर, त्यावेळी तिथे आलेले मालवणमध्ये. तर त्यावेळी आम्ही त्याच्यात सहभाग घेतला. ग्रुप केला, मित्रांचा ग्रुप होता कॉलेजमध्ये असताना. तर आम्ही म्हटलं चला जाऊया बघूया काय असतं ते. मग तिथे गेलो तर तिथे ते आलेले. ते 3 दिवसाचा प्रोग्राम होता त्यांचा. तर तिथे त्यांनी माझा कला बघितली, म्हणजे जे आम्ही करत होतो मित्र, आणि तर ते मी करताना त्यांनी बघितलं तेव्हा. तर त्यांना ते खूप आवडलं की ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. म्हणजे ज्यावेळी त्यांनी 3रा दिवस होता त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की तू मला येऊन हॉटेलवर भेट. तर तिथे गेलो तर त्यांनी नंबर काढलेले की आमचा नंबर 2nd नंबर दिलेला. मग त्यावेळी ते मला बोलले की तुला कळलं का मी का नंबर तुला दिला नाही, तो की तुझ्यामध्ये करण्याची ताकद आहे. त्यावेळी मला बोलले. तर मला बोलले हा माझा नंबर घे आणि काय असेल तर मला तू हे कर. आणि आमच्या इथे एक वाळूशिल्प कॉम्पिटिशन असतं गव्हर्नमेंटचं, तर तिथे तू सहभाग घे. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं करतो म्हणून. तर ते 1 वर्ष गेलं, 2017 गेला. 18 मध्ये पण मला ते जमलं नाही, कारण मला ते आयडिया नव्हती कसं काय ते. मग 19 मध्ये मी त्यावेळी तिकडे सहभाग घेतला. तर त्यावेळी तिथे कळलं की नक्की वाळूशिल्प म्हणजे काय. तिथे त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये. कारण कसं असतं की आपण फक्त एक चालत असतो, पण मार्ग दाखवणारा जेव्हा भेटतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठे जायचंय. हे वालुका शिल्प आयुष्य हे रांगोळीसारखंच अल्पायुषी असतं. जेमतेम 1 दिवसाचं, फार तर 2 दिवसांचं असेल. तर इतक्या मेहनतीनं केलेलं हे वालुका शिल्प मग आपले श्रम पाण्यात वाहून गेले असं तुम्हाला कधी वाटतं का? प्रत्येक कलाकाराला वाटत असतं की आपली कला टिकावी, पण त्याचं तेवढंच आयुष्य असलं तर तो जो आनंद आहे तो निर्माण करण्याचा तो खूप मोठा असतो. कारण माझ्या ह्याच्यातनं जे घडत्या हातातनं हे प्रत्येक कलाकाराला एक त्याचा अभिमान असतो. तुमच्या मनात असे विचार येत नाहीत? विचार येतो, पण ते काय आहे की ते नाही टिकणारच नाही, तर ते आपण त्याला टिकू शकत नाही. रविराजजी, कलाकार म्हणजे संवेदनशील मनाचा, मृदू, हळवा असतो. तर समाजातील विविध प्रकारच्या सामाजिक घटनांचा वेध घेताना तुमच्यातला संवेदनशील कलाकार जागा होतो आणि तो आपल्या वाळूशिल्पातनं व्यक्त होतो. तर आत्तापर्यंत तुम्ही अशी कोणती वाळूशिल्प साकारली आहेत? कारण माझं एक म्हणणं आहे की कलाकाराने आपल्या कलेशी प्रामाणिक राहायला पाहिजे, तर ती तुम्हाला पुढे घेऊन जाते. कारण कलाच ही आपल्याला ओळख देते. कारण कला परमेश्वरानं दिलेला एक तो आशीर्वाद आहे आपल्याला. कारण प्रत्येकाकडे ती गोष्ट नाही आहे, पण आपल्याकडे दिली ती तर आपण कशी जपावी ह्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि ती एक साधना आहे. जशी आपण भक्ती करतो तशी पण कलेमध्ये भक्ती आहे. जशी तुम्ही करत जाल तशी तशी ती वाढत जाणार आपली. मग ते करताना ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी बऱ्याच गोष्टी मला फेस करायला लागल्या. समुद्रावरती वारा, पाणी, जे काय आहे ते, तिथे कुत्रे असायचे ते पण ते तोडून टाकायचे. मग त्यावेळी मी कसं वेगळं काय करू शकतो याचा मी अभ्यास केला. मग ते समुद्रावर बरीच वर्षे, 2 वर्षे मी समुद्रावरती काम केलं. तिथे पण लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला मला की आपल्या कोकणी माणूस काहीतरी वेगळं करतोय. मग त्याच्यातनं प्रसार माध्यमातनं मला प्रतिसाद मिळाला चांगला, वर्तमानपत्रातनं वगैरे त्यांनी चांगला सपोर्ट केला मला. आणि ज्यावेळी वाळूशिल्प करायचो त्यावेळी बरेचसे काही ज्यांना आवड आहे ते मला सपोर्ट करायचे. तू हे करताना आम्ही काही मदत करायला पाहिजे का, पाणी द्यायचं, हे त्या गोष्टी त्यावेळी व्हायच्या. आणि ते करता करता जास्त आवड निर्माण झाली. आता आपण मग तो माध्यम सोडून मग मी माझ्या स्टुडिओमध्ये करायला घेतलं, जेणेकरून काही लोकांना जे बघायला नाही मिळत. कारण बाहेरून जे लोक येतात ते बघतात पण त्यांना ते दिसत नाही. समुद्रावर गेल्यानंतर का वाऱ्याने वगैरे उडून जातं. मग ते तिथे आल्यानंतर ते बघून जायचे की 2 दिवस 4 दिवस 8 दिवस जे राहायचं वाळूशिल्प ते तिथे त्यांना बघायला मिळायचं. काही सामाजिक घटना घडतात ना, किंवा आपल्या काही दिवस असतात, राष्ट्रीय सण असतात, तर त्याने प्रेरित होऊन तुम्ही काही जी शिल्प बनवलेत ती कोणती आहेत आणि त्यातनं तुम्ही काय आपला विचार वगैरे व्यक्त करता? आपले सण होतात सगळे, जे गणेश चतुर्थी असू दे, शिवजयंती असू दे, नाही तर शिवरात्री असू दे, त्यावेळी काय प्रत्येकाची त्या दिवशीची भावना असते. मग ते मांडताना जेणेकरून वेगळ्या माध्यमातून आपण जेव्हा मांडू, कारण प्रत्येकाचा हा संपर्क हा मातीशी आणि पाण्याशी आहे.
मग ते समुद्रावर केल्यानंतर त्याला एक वेगळी संकल्पना येते. मग त्यावेळी कसं असतं की तो दिवस असतो ज्या ह्याचा शिवरात्र असली तर त्या दिवशी त्याला महत्व जास्त असतं. मग ते महत्व घेऊन मी त्या ह्याला महत्व द्यायला लागलो. तशी शिल्प घडवत तरी अजून पण तुम्ही सामाजिक संदेश देणारी पण शिल्प घडवली आहेत, तर त्याबद्दल थोडं सांगा ना. जेव्हा आम्ही सिंधू महोत्सवाला वगैरे जायचो त्यावेळी आम्हाला ते सब्जेक्ट यायचे की ह्या माध्यमावरती तुम्हाला बनवायचंय. मग तिथे कसं असायचं की समुद्राच्या माध्यमातनं म्हणा की सामाजिक माध्यमातनं मग त्या गोष्टी आम्हाला त्यावेळी ते सांगायचे की हे गोष्ट तुम्हाला बनवायची. मग त्यावेळी आम्ही कसं संदेश देऊ समाजाला. म्हणजे आता समुद्राच्या ह्याच्यामध्ये जे प्राणी आहेत मग त्यावेळी कसं असतं की समुद्रामध्ये आपण कचरा टाकतो नाहीतर ज्या काही गोष्टी करतो त्याच्यामुळे हानी काय होते. मग ते आम्ही त्या ह्याच्यातनं आम्ही ते दाखवायचो. म्हणजे माशाच्या पोटामध्ये बॉटल दाखवायचो नाहीतर कचरा जे काय हे आहे की जेणेकरून आपण ती गोष्ट करू नये जे आपण समुद्रामध्ये टाकतो. पर्यावरणाचा संदेश असू दे, निसर्ग वाचवा. मग ते दोन गोष्टी दाखवायचो. निसर्ग म्हणजे ही गोष्ट केली तर त्याचा परिणाम काय, एका बाजूला चांगला आणि एका बाजूला वाईट. म्हणजे दोन भागामध्ये त्या गोष्टी आम्ही दाखवायचो. कला ही समाजमानाचा आरसा असते आणि ती समाजाला बांधून ठेवते. रविराजजी, ओडिसा इथं आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये तुम्ही एक कलाकृती साकारली होती, तर ती कोणती होती? तिथला अनुभव श्रोत्यांना ऐकायला नक्की आवडेल. जेव्हा पहिल्या वर्षी जेव्हा मी ओडिसाला गेलो त्यावेळी त्यांनी कल्चरमधून आम्हाला एक दिलेलं, म्हणजे तुम्ही तुमच्या कल्चर मधलं जे मांडा. तर त्यावेळी मी पहिला जे वाळूशिल्प बनवलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्याच्यामध्ये गणपतीचं दाखवलेलं आणि आमचं जे गेटवे मुंबईचं ते गोष्टी तिथे मी मांडलेल्या, जेणेकरून तिथल्या लोकांना कळू दे की आपल्या जे आपष्ट कोकण हे काय आहे ते तिथे मी पहिलं हे केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलेलं विठ्ठलांचं, म्हणजे विठ्ठल महाराष्ट्राचं आराध्य. म्हणजे अशा गोष्टी तिथे, म्हणजे जेणेकरून आपलं जे आहे ते बाहेर प्रसारित व्हायला पाहिजे. 2012 साली तुम्ही खडीच्या साह्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्पप्रतिमा साकारली होती, तर त्या वेगळे कलेविषयी, स्टोन आर्ट विषयीचा अनुभव सांगा. ज्यावेळी मी म्हणजे असंच बसलेलो खडीच्या ह्याच्यावरती, तर त्यावेळी संकल्पना आली की म्हटलं खडी आहे तर म्हटलं बघूया काय होतंय का. मग त्यावेळी एक दगड घेतला आणि त्या दगडावरती एक 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 खडी लावत गेलो मी, म्हणजे सिमेंटच्या ह्याच्यातनं. आणि ती लावता लावता एक चेहरा तयार झाला. मग चेहरा तयार झाला तर म्हटलं आता ह्याला आकार काय द्यायचा. मनात आलं की महाराज बनवूया. मग ते लावत गेलो, ते करत गेलो, तसं तसं ते दिसत गेलं की होतंय आपल्याकडनं, महाराज साकारायला लागले. तर मग ते पूर्णतः मग ते बनवून पूर्ण झालं ते माझं, की एक वेगळं काहीतरी हातातनं आपल्या घडलं. म्हणजे वेगळी एक तुमच्याकडे कला आहे ह्याचा तुम्हाला शोध लागला. आतापर्यंत तुम्ही किती वालुका शिल्प साकारली आहेत? आतापर्यंत माझी एक 200 ते 250 पर्यंत वाळूशिल्प झाली आहेत. वा. कारण त्यावेळी कसं, ज्यावेळी कॉलेज होतं आणि कॉलेज झाल्यानंतरही ते प्रवास माझा चालूच राहिला, जेणेकरून प्रोग्राम असतील आपले, जे काय सणवार असतील, त्यावेळी त्या रोजच्या माझ्या त्या गोष्टी असायच्या. मी स्वतः गाडीवर माझं सामान घ्यायचो, समुद्रावर जायचं, भले कोण येऊ दे नाही येऊ दे, पण आपल्याला कसं एक सातत्य राहिलं माझं. आणि त्याच्या ह्याच्यातनं ज्यावेळी समुद्रावर करायचो मी, त्यावेळी जे लोक पर्यटक यायचे त्यांना ते वेगळं वाटायचं की काहीतरी वेगळं बनवतोय आणि वेगळं काहीतरी आपल्याला बघायला मिळतं. आणि काही नंतर जेव्हा काही वर्षानंतर ती लोक मुद्दा अगोदर येऊन राहायचे. आता शिवरात्र असली की आधी 1-2 तास येऊन राहायची तिथे, की जेणेकरून बनवताना आपल्याला बघायला मिळेल. प्रतिसाद कसा असतो लोकांचा? प्रतिसाद चांगला असतो, कारण कसं असतं की लोकांना नवीन लाईव्ह बघायला मिळतं जेव्हा आपण वाळूशिल्प बनवतो. कारण त्याला आकार नसतो, तर आकार द्यायला लागतो आपल्याला वाळूला. कारण जेणेकरून कसं आहे की एखादी गोष्ट निर्माण करताना नॉर्मली कसं त्याला एक आउटलाईन असते, पण ह्याला आउटलाईन नसते. मग ते बघण्यासाठी लोकांचा वेगळा आनंद घेतात. आयुष्यातील असा एखादा अविस्मरणीय प्रसंग वाळूशिल्प साकारतानाचा? ज्यावेळी मी कणकवलीला भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये मला महाराजांचा जन्मोत्सव असतो, त्यावेळी मला तिथे ऑर्डर आलेली की तुला वाळूशिल्प बनवायचं. तर तिथे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी वाळू वगैरे आणून ठेवली, जो त्यांचा पिंपळाचं झाड आहे त्याच्या खाली वाळू आणून ठेवली. तर मला बोललं की इथे आम्हाला बनवायचं आहे वाळूशिल्प. तर ज्यावेळी मी 11 वाजता सुरुवात केली, सगळं होत गेलं, महाराजांची मूर्ती वगैरे सगळी तयार झाली. ते सकाळी 11 वाजता आणि सुरुवात झाली. रात्री 10 वाजता वगैरे मूर्ती पूर्ण झाली माझी, पण मलाच कळत नव्हतं की ते
का वाढत चाललाय, वेळ वाढत चाललाय तो. 11 वाजले तर 12 तास झाले त्यावेळी. मग ते हळूहळू ते त्याच्यातच आहे मी, की मला कळत नाही की काय होतंय ते. आणि हळू बरोबर 3:30च्या ब्रह्ममुहूर्तावर ते माझं काम संपलं. अच्छा. म्हणजे त्यावेळी मला असं वाटलं की महाराजांना तो टायमिंग पाहिजे होता, ती वेळ हवी होती की त्यावेळी त्यांना ते पूर्ण पाहिजे होतं. मग तो एक माझ्या जीवनातला एक वेगळा प्रसंग होता माझ्या. म्हणजे नेहमी तुम्ही जे 4 ते 5 तासामध्ये शिल्प घडवता ते महाराजांना हवं त्यावेळेतच त्यांनी ते साकारून घेतलं. हा एक तुमच्या जीवनातला खूप अविस्मरणीय असा प्रसंग आहे. रविराजजी, आपल्या कलाप्रेमाचं आणि चिकाटीचं जिवंत उदाहरण म्हणता येईल असं शिरोडा इथं वाळूशिल्पाचं संग्रहालय उभारण्याचं खूप महत्वाचं काम तुम्ही केलंय, तर त्याविषयी श्रोत्यांना सांगा. ज्यावेळी मी उडीसाला गेलो त्यावेळी तिथे एक म्युझियम बघितलं मी. तर त्यावेळी म्युझियम बघितलं तर मला एक माझ्या मनात आला की आपण पण हे करू शकतो. ज्यावेळी मी फर्स्ट टाइम वाळूशिल्प महोत्सवाला गेलो तिथे, तर माझा एक रूममेट होता, तो उडीसामधलाच होता. की त्यावेळी मी त्याला विचारलं की हे म्युझियमचं काय आहे का. तर तो मला बोलला की तू पण हे करू शकतोस, की तुमच्या इथे कोणी नाही केलं तर तू करू शकतोस. तर मी म्हटलं ठीक आहे, ते कसं करायचं काय करायचं हे तू ठरव. तर ज्यावेळी मी तिकडनं आलो तेही माझ्या मनात तेच होतं की हे मला करायचंच आहे. मग 2021 मध्ये त्यावेळी मी एक विचार केला की छोट्या प्रमाणात आपण ते गोष्ट करून बघूया की होते की नाही होते. मग त्यावेळी आता मी म्हटलं आता एवढी वाळू आणायची कुठं. मग त्यावेळी मी एक टेबल घेतला, ते टेबलावरती बनवून बघितलं तर ते झालं. पहिलंच गणपती बनवला एक, तर ते झालं. मग त्या ह्याच्यातनं मी 11 वाळूशिल्प केली पहिल्या वर्षी आणि त्याचा प्रतिसाद चांगला मिळाला. बाहेरून लोक म्हणजे प्रसार माध्यमातनं सगळीकडे ते पोचलं आणि त्याच्या ह्याच्यातनं बरीच लोक तिकडे व्हिजिट द्यायला आली. लोकांनी चांगला फॉरेनर पण येऊ लागले तिथे आणि त्यावेळी एक वेगळं वातावरण निर्माण झालं. कोकणामध्ये काहीतरी आहे आणि आपल्या सिंधुदुर्गामध्ये ती गोष्ट होते, याचा खूप अभिमान वाटला. पहिलं संग्रहालय आहे पहिलं. कारण कसं आलं की भारतामध्ये 2च वाळूशिल्प म्युझियम आहेत. एक आहे उडीसामध्ये आणि दुसरं आहे म्हैसूरमध्ये आणि तिसरं हे आपल्या सिंधुदुर्गामध्ये. त्यासाठी तुमचं अभिनंदन मनापासून. रविराजजी, वाळूशिल्प कलेतून तुम्ही सौंदर्याबरोबरच संदेश देण्याचंही खूप महत्वाचं कार्य करताय. तर ही शिल्पकला आणखी विस्तारावी, तरुण पिढीमध्ये तिचा प्रसार व्हावा म्हणून भविष्यात तुमच्या काही योजना आहेत? आता जे आहे मी जे म्युझियम बनवलं हे मला मोठ्या प्रमाणावर करायचं आहे, जेणेकरून पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये. कारण कसं आहे की प्रत्येकाला एक वारसा दिलेला आहे, जेणेकरून त्या माध्यमातून सगळीकडे आपण पोहोचू शकतो. कारण आपण जे आपल्याकडे आहे ते बाहेर जावं ह्याच्यासाठी, कारण त्याच्यातनं बरेच जण शिकणारे असतात. कारण आपल्या कोकणामध्ये कलेचा वारसा आहे. प्रत्येक कलाकार तुम्ही बघितलात तर कोकणामधले कलाकार हे सगळीकडे आहेत. मुंबईमध्ये म्हणा, कारण जास्त कला ही कोकणामध्येच आहे. ती प्रत्येक पेंटिंग म्हणू दे, मूर्तिकाम म्हणू दे, हे सगळ्या गोष्टी ह्या आपल्या कोकणामध्ये आहेत, जेणेकरून पुढच्या पिढीला त्याची प्रेरणा मिळावी. कारण कोणाला अगोदर ह्या गोष्टी माहीत नव्हत्या की वाळूमधून हे होतंय, वेगवेगळ्या कला आहेत आपल्या, ते माहीत नव्हते. पण ह्या जोपर्यंत कलाकार ते बाहेर काढत नाही तोपर्यंत ते लोकांना कळणार. रविराजजी, या वाळू शिल्पकलेनं तुम्हाला काय दिलं? पहिली गोष्ट म्हणजे मला आत्मसमाधान मिळालं. कारण माझ्याकडे परमेश्वराने दिलंय ते मी बाहेर देतोय, समोरच्याला मी आनंद देतोय, ह्याचाच मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. या कलेच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांना, तरुणांना काही संदेश? परमेश्वराने ज्यांना कला दिली आहे ती त्यांनी प्रसारित करावी, जेणेकरून पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल. कारण काय असतं की आपण आपल्याकडे ठेवण्यापेक्षा समाजाला दिलं तर ते वाढत जाणार आहे. कारण आपल्याकडे ठेवून त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे कसं आहे की एक समाज प्रबोधन आपल्याकडनं ती गोष्ट होईल, त्यामुळे पुढे ते वारसा चालत राहील. आता माझ्याकडे आहे तर मी पुढे माझा वारसा चालू ठेवायला पाहिजे. श्रोते हो, प्रत्येक सृजनाचं माध्यम वेगळं असेल तरी त्या सृजनातून संवादाचा पूल हा कायम बांधला जातोच. क्षणभंगुरतेतून उमलणारं सौंदर्य ही वाळू शिल्पकला रेखाटतेच, पण बरोबरीनं त्या क्षणात जगायला शिकवते. हे खूप महत्वाचं आहे. मनात ओलावा असला की कोरड्या वाळूतूनही भावना पोहोचवता येतात, याचा सुंदर वस्तुपाठ रविराजजी चिपकर यांनी आपल्या वाळू शिल्पकलेतून आपणासमोर घालून दिलाय. रविराजजी, तुमच्यासाठी कविवर्य बाभ बोरकरांच्या एका प्रसिद्ध कवितेतल्या काही ओळी मला उद्धृत कराव्याशा वाटतात. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती,
वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मी रेखिती. रविराजजी, तुमच्या या पुढील भविष्यातील सगळ्या उपक्रमांना आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राकडून मनापासून शुभेच्छा. आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ देऊन श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधलात, त्यासाठी आकाशवाणीतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.